भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. जय शिवराय भावांनो, आतिश कोटू एडिटिंग ह्या चॅनलवर मी आतिश कोटू तुमचं स्वागत करतो. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. तुमच्या सपोर्टमुळे आज आपले चॅनल मॉनिटराईज झाले आहे, त्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर आज मॉनिटरायझेशनच्या आनंदात आपण स्पेशल वाढदिवस बॅनर एडिटिंग व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम कडक बनलेला आहे. तुम्ही आता सुरुवातीला प्रिव्ह्यू बघितला, अशा प्रकारचा आपण आज कडक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओचे जे मटेरियल आपण वापरलेले आहे ते एकदम एटी क्वालिटीचे मटेरियल आपण वापरले आहे. मटेरियलची लिंक मी तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये तसेच मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे. आजचा व्हिडिओ आपण हा 2 ॲप्लिकेशनच्या मदतीने बनवलेला आहे. एक म्हणजे काइनमास्टर आणि दुसरं म्हणजे गोकट ॲप. तर गोकट ॲपचं मोड APKची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल व ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकून देईल. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्यामुळे तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा काही एडिटिंगमध्ये तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवर मेसेज करून सांगू शकता. आणि आपण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे एडिटिंग संबंधी व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या व नोटिफिकेशन बेल आयकॉनला नक्की क्लिक करून घ्या, म्हणजे समोरच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर जास्त वेळ न करता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण व्हिडिओची एडिटिंगची सुरुवात काइनमास्टरपासून केलेली आहे. त्यामुळे आपण सगळ्यात पहिले काइनमास्टर ॲप ओपन करून घेऊ. काइनमास्टर ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होईल. जर तुमच्याजवळ मोड APK नसेल काइनमास्टरचा तो मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. मी वरते टेलिग्रामवर मेसेज पिनच केलेला आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामवरून आपल्या काइनमास्टर डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओला चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले इथे जो प्लसचा आयकॉन दिसत आहे यावर आपल्याला जायचं आहे. 16.9चा इथे आपल्याला रेशोमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यात पहिले इथे बॅकग्राऊंड ॲड करून घेऊया. हे व्हिडिओचं बॅकग्राऊंड आहे. त्यानंतर या बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे. हे कैचीच्या बाजूचं जे बॉक्स आहे आणि मधात बाण दिसत आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या 2 रेषा आहे यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याची ओके करून द्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा या बॅकग्राऊंडवर क्लिक करून याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला मी एक व्हिडिओ इफेक्ट प्रोव्हाइड केलेला आहे तो याच्यावर ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. त्यानंतर ब्लाइंडिंग ऑप्शनमध्ये जो स्क्रीन करायचा आहे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर त्याचा उरलेला पार्ट ट्रिम करून टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. आजचा व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीत बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम तुम्ही काळजीपूर्वक बघून आणि पूर्ण विदाऊट स्किप करता पहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला हे लेअर इथे ॲड करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आणि याला पूर्ण व्हिडिओपर्यंत लास्टपर्यंत करून द्यायचं आहे. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती आहे. आता बड्डे त्याचा फोटो आहे ते ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा एक फोटो आपल्याजवळ आहे, त्याला आपण अशा प्रकारे इथे सेट करून घेऊ. एकदम मला सुरुवातीला नाही घ्यायचं आहे, सुरुवातीला थोडी जागा सोडायची आहे, म्हणजे फोटो अशा प्रकारे आला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर फोटो जिथून येतो जिथून फोटो येतो तिथूनच एक आपल्याला टेक्स्ट ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याची ब्लाइंडिंग पहिले स्क्रीन करून घेऊया.
आणि याला बरोबर अशा प्रकारे इथे सेट करून घ्या. फोटो आणि या टेक्स्ट ॲनिमेशनची लेन्थ सारखी ठेवायची आपल्याला. फोटोचे आउट ॲनिमेशन फेड देऊन द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन पुन्हा एक फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा लेअरवरती जाऊन टेक्स्ट ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारचे टेक्स्ट ॲनिमेशन कसे बनवायचे यावर मी पहिले एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही मागचे आपले व्हिडिओ पाहून तो व्हिडिओ पाहू शकता. याचा एक्स्ट्रा पार्ट आपण ट्रिम करून घेऊया. याला दुनियाला आउट ॲनिमेशन फेड देऊन द्या. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि पुन्हा इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. याला पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारचा टेक्स्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे. इन ॲनिमेशन याला फेडच देऊन द्यायचं आहे. याला इन ॲनिमेशन फेड आणि पुन्हा लेअरवरती येऊन मीडियावरती जायचं आहे आणि असं नावाचं टेक्स्ट इथं अशा प्रकारचं नावाचं टेक्स्ट तुम्हाला बनवता येत नसेल तर यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे स्पेशल. त्यामध्ये फॉन्ट पण तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे. इन ॲनिमेशन फेड देऊन द्यायचं. याला लास्टपर्यंत करून घ्यायचं. याची ब्लाइंडिंग स्क्रीन करून घ्यायची. त्याला ॲनिमेशन फेड देऊन द्यायचं आणि खाली शुभेच्छुक मित्रपरिवार टाकून देऊ आपण. एवढा व्हिडिओ आपला तयार झाला. आता काइन मास्टरची एडिटिंग संपली आहे. इथून हा व्हिडिओ आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे. पुढचा व्हिडिओ आपण गोकटमधून बनवणार आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर पूर्ण बॅक ॲप बंद करून द्यायची. काइन मास्टरचं काम संपलं. आता आपण पुढची एडिटिंग गोकट ॲपमध्ये करणार आहे. ही जी समोर दिसत आहे हे गोकट ॲप आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. ही मोड APK आहे. तुम्ही मी प्रोव्हाइड केलेल्या लिंकवरून डाउनलोड करा. इथे जे प्लस चिन्ह दिसत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जो एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. हा आपला व्हिडिओ आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. आणि इथे
ओके करून मोर एडिट्सवर जायचं आहे आणि सुरुवातीला जे इथे स्लॅबचा ऑप्शन दिसत आहे हा फोटो यायच्या व्हिडिओला समोर सरकून थोडं इथं स्टॉप करून इथे स्लॅब करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा समोर सरकवायचा आहे आणि पुढचा फोटो यायच्या पहिले स्टॉप करून इथं पुन्हा स्लॅब करायचा आहे. ठीक आहे. असे आपण हे केले. इथे जे चौकोन तयार झाले ह्या चौकोनवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला खूप सारे इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला हवे ते इफेक्ट तुम्ही इथून आता ॲड करू शकता. सुरुवातीला हा इफेक्ट दिलेला आहे. सेकंडवर आपण हा एक इफेक्टिव्ह आहे आणि लास्टला यावर एक इफेक्ट देऊन देऊया. त्यानंतर थोडा प्रिव्ह्यू करून घेऊया आपण. अशावर आपला व्हिडिओ तयार झाला आहे. त्यानंतर म्युझिकमध्ये जाऊन तुम्ही आपल्या गॅलरीतून म्युझिक याच्यामध्ये ॲड करू शकता. कॉपीराईटमध्ये म्युझिक प्ले करू शकत नाही. त्यानंतर एक्सपोर्टमध्ये जाऊन इथून तुम्ही व्हिडिओ सेव्ह करू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.